मला वाटतं कलावंत म्हणून कुठलाही मग तो लेखक असो, कादंबरीकार असो, सिने दिग्दर्शक असो, कोणीही असो, आजूबाजूला जे राजकारण चाललंय त्याचं अवेअर असणं खूप गरजेचं असतं. कारण साधेपणा तिचा, तिचा प्रामाणिकपणा, तिची बुद्धी, तिचं धाडस या सगळ्या क्वालिटीजच्या मी प्रचंड प्रेमात आहे. हां, त्यामुळे हां. सिनेमातलं म्हणताय हां, तुम्ही? सिनेमातलंच. मला वाटलं रिअल लाईफमध्ये. रिअल लाईफमध्ये आहे का इंटरेस्ट? रस्त्यावर खड्डे असतात. खड्ड्यांमध्ये माणसं असतात. माणसांमध्ये माणसांमध्ये खड्डे असतात. त्याच्यावरनं खूप शिव्या मी खाल्लेल्या आहेत. आय प्राऊडली से. मला वाटलं ही सांगेल तुम्हाला. तू फोन का नाही करत त्यांना? सांगत जा. आम्ही तुझ्याविषयी बोलत असतो ना जेव्हा भेटतो तेव्हा. नाळामध्ये थोडीफार होती. आम्ही तितका त्याचा वापर तेव्हा केला नाही. नमस्कार, कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सौभाग्यवती सरपंच सीझन 2 आपल्या भेटीला येत आहे आणि त्याच निमित्त आपल्यासोबत आहेत किशोर कदम, देविका दप्तरदार आणि अश्विनी कुलकर्णी. खूप खूप स्वागत आहे तुम्हा तिघांचंही. कसे आहात एकदम फर्स्ट क्लास. छान. थँक्यू. आणि कसं चाललंय प्रमोशन? प्रमोशन सकाळपासून चाललंय आणि चालूच आहे. चांगलं चाललंय. चांगलं चालेल. ओके. तर सगळ्यात आधी तर सीझन 1 बद्दल मी बोलेन की जेव्हा सीझन 1 तुमच्याकडे आलं तर कशी आली खरं तर ही सिरीज तुमच्यापर्यंत? सर अ, अम, सिनेमाचे दिग्दर्शक आपल्या वेब सिरीजचे दिग्दर्शक जे आहेत संतोष सर आणि आपले अल्ट्रा मराठीचे श्याम मळेकर या दोघांचा खरं तर मला फोन आला होता आणि अशी एक सिरीज आहे जी थोडीफार ते आपलं हिंदीमधलं जे आहे काय रे हिंदीतलं ते मी नावच विसर पंचायत ओके. पंचायतच्या धर्तीवर असणारे आणि सरपंच झालेली एक प्रमुख भूमिका असलेली ही वेब सिरीज असेल असं मला त्यांनी विचारलं होतं आणि करायला आवडेल का? आणि अर्थातच हो म्हणलं होतं. कारण इतका चांगला नवीन विषय काहीतरी मराठीमध्ये, इतकं छान कॅरेक्टर, इतकी चांगली संपूर्ण टीम ॲक्टर्सची, दिग्दर्शकाची, अल्ट्रासारखे लोकं सोबत आणि उत्तम लेखक श्याम पेठकर. तर ही सगळी टीम होती त्यामुळं मला काही प्रश्नच नव्हता. पण तशी ती पहिल्या सीझनला सुरुवात झाली सौभाग्यवतीच्या. माझ्या बाबतीत एक छोटीशी गंमत घडली. पहिल्या सीझनच्या वेळेला असं झालं की अल्ट्राचीच एक फिल्म आहे एक डाव भुताचा, हां. ज्याच्यामध्ये मी आणि नागेश दादाच पेअर्ड होतो आणि खूप ॲक्सिडेंटली मी ती फिल्म केली होती. त्यामुळे श्याम सरांना ती पेअर रिपीट करावीशी वाटली आणि याचे जे दिग्दर्शक आहेत आमचे संतोष सर इज माय मेंटर. म्हणजे मी या फील्डमध्ये त्यांच्यामुळे आले आणि त्यांच्याही डोक्यात ऐश्वर्याच्या कॅरेक्टरसाठी मीच ते करावं असं त्यांच्याही डोक्यात होतं आणि दोघंही जण माझ्यासाठी एकमेकांना कन्व्हिन्स करत होते. कारण दोघांना माहिती नव्हतं की ही एकच व्यक्ती आहे. ओके. पण आय एम लकी की दोघांनाही असं वाटलं की मीच हे काम करावं आणि अशा प्रकारे संतोष सरांनी हे सगळं माझ्यापर्यंत आणलं आणि आय एम सो हॅपी आय गॉट दिस सिरीज. सर संतोष सरांवरून मी आधी काम केलं होतं. त्यांनी माझं काम पाहिलं होतं आणि ह्या भूमिकेसाठी त्यांनीच मला विचारलं. एक श्याम मळेकर माझा मित्र आहे. श्याम पेठकरांचं लेखन बरंच मी वाचलेलं आहे. त्यांची विनोदाची शैली वेगळी आहे आणि एक ग्रामीण प्रकारचा मी स्क्रिप्ट जेव्हा वाचलं तेव्हा मला खूप म्हणजे या व्यक्ती कारणीभूत तर होत्याच, पण स्क्रिप्ट वाचल्यानंतर ते आणखीन गडद झालं मनात, की हे आपण करायला पाहिजे. काहीतरी वेगळं आहे, हलकं-फुलकं आहे आणि तसं माझ्या वाट्याला थोड्याशा गंभीर भूमिका येतात. परंतु हे लाईट आपण थोडंसं काहीतरी विनोदी करायला पाहिजे असं ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या म्हणून मला ते करावंसं वाटलं. नक्कीच. पण सीरीजचा भाग 1 झाला आणि आता भाग 2 येतोय. कलाकार म्हणून तुम्ही बऱ्याचदा वेगवेगळे कॅरेक्टर साकारत असता. पण जेव्हा एखाद्या सीरीजचा किंवा चित्रपटाचा दुसरा भाग येणार तेव्हा तेच कॅरेक्टर पुन्हा कंटिन्यू करायचं असतं. पुन्हा तेच कॅरेक्टर पकडायचं असतं थोड्या गॅपने. तर कठीण जातं काही नाही, काही टास्क? कठीण गेलेलं नाही. तुम्हाला जर त्या कॅरेक्टरवर खूप प्रेम असेल आणि तुम्हाला आवडलं असेल, ती टीम चांगली असेल, दिग्दर्शक चांगले असतील, लेखक चांगले असतील आणि तुमचं टीमवर्क जर खूप पहिल्यांदा वर्क झालं असेल पहिल्या सीझनमध्ये, तर दुसऱ्या सीझनमध्ये पुन्हा एकत्र येण्याची सगळे आर्टिस्ट वाट पाहतच असतात असं मला वाटतं. करेक्ट सेम. पण राजकारणाभोवती खरं तर ही सीरीज फिरते.
तर राजकारणाचा रोल तुम्ही म्हणजे राजकारण सिरीजमध्ये दाखवतायत खरं तर, पण आपल्याकडे सुद्धा बरंच राजकारण सुरू असतं. तर कलाकार म्हणून आणि व्यक्ती म्हणून तुम्ही या गोष्टींकडे कसं पाहताय? मला वाटतं कलावंत म्हणून कुठलाही, मग तो लेखक असो, कादंबरीकार असो, सिने दिग्दर्शक असो, कोणी असो, आजूबाजूला जे राजकारण चाललंय त्याचं अवेअर असणं खूप गरजेचं असतं. त्याचा परिणाम त्याच्या कामावर होतो, जगण्यावर तो होतच असतो. पण या सीरीजमध्ये दाखवलेला सौभाग्यवती सरपंचमध्ये आलेला विनोद हा अतिशय मातीतला विनोद, ग्रामीण विनोद आहे. आणि त्या विनोदातली जी सगळी कॅरेक्टर आहेत ती खूप गमतीशीर आहेत. म्हणून ते राजकारण जरी असलं, आपण जे बाहेर राजकारण बघतो ते राजकारण आणि इथे दाखवलेलं म्हणजे त्याच्यातलाच काही भाग याच्यामध्ये आहे, पण तो खूप वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे असं मला वाटतं. सेम अश्विनीताई? खरं तर राजकारण हे घरातनं सुरू होतं, अगदी कट्ट्यापासनं ते समाजापर्यंत आपण राजकारण कुठे ना कुठे फेस करत असतो. पण त्यातली त्या राजकारणातली इतकी एक गोड गोष्ट आणि त्याचा आपण एक पार्ट प्रेझेंट करणं, ही त्यातली गंमत आहे. म्हणजे नॉट नेसेसरीली आपल्याला त्या कॅरेक्टरचं म्हणणं एक अश्विनी म्हणून मला पटत असतंच, असं नसतं. पण तरीसुद्धा त्या कॅरेक्टरचं जे म्हणणं आहे, ते अश्विनीला बाजूला ठेवून ऐश्वर्याला हाताशी धरून ते मांडणं, ही त्यातली गंमत आहे. मला वाटतं हे म्हणजे अगदीच पर्सनल लेव्हलवर सुद्धा आपल्यातल्याच 2 व्यक्तिमत्वांशी थोडीशी चुरस केल्यासारखं मला वाटतं. पण मजा आहे. म्हणजे राजकारणापेक्षाही ती जी एक स्वतःचं कॅरेक्टर विसरून दुसऱ्या कॅरेक्टरमध्ये जाऊन त्या कॅरेक्टरच्या दृष्टीने लढा देणं, ही मला गंमत वाटली. नक्कीच. देविकाताई खरं तर मध्यवर्ती भूमिका आहे आणि काय म्हणू स्त्रीचा एक जर्नी दाखवली आहे, एक संघर्ष दाखवला आहे. ही भूमिका वाट्याला आली आहे खरं तर आणि किती लकी समजता आणि काय होती नक्की भूमिका आणि ती साकारताना किती टास्क आलेत समोर? अर्थातच मी मगाशी म्हणलं तसं खूपच भाग्यवान मी आहे. कारण अशा पद्धतीची मध्यवर्ती भूमिका, उत्तम कलाकार, चांगला दिग्दर्शक, चांगलं लेखन हे कमी वेळा वाट्याला येतं. आणि आवली खरं म्हणजे मी आवलीच्या प्रेमातच पडली आहे. कारण साधेपणा तिचा, तिचा प्रामाणिकपणा, तिची बुद्धी, तिचं धाडस या सगळ्या क्वालिटीजच्या मी प्रचंड प्रेमात आहे. त्यामुळे जसं-जसं सीझन्स पुढे जातायत, तसं-तसं नवीन-नवीन प्रश्न ती सोडवत जाते. आधी सरपंच होणं हाच मोठा प्रश्न होता तिच्यासाठी. त्यानंतर आता सरपंच झाल्यानंतर या सगळ्या राजकारण्यांशी तिचा असलेला संघर्ष, शिवाय घर सांभाळून हे सगळं निभवणं, तिच्या मुलाला योग्य पद्धतीने विचार योग्य देणं, हे सगळंच ती करत असते. जे खरं म्हणजे व्यक्ती म्हणून मी अनेकदा माझ्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा करत असते. माझं काम, माझं घर हे सगळं बॅलन्स करत मी सुद्धा काम करत असते. त्यामुळे काही गोष्टी आवली साकारताना या खूप आयडेंटिफायबल पण वाटतात, जरी राजकारणात मी नसले तरी. आणि त्यामुळे मला मजा येते. मला त्या आवलीमध्ये कुठेतरी देविका दिसते आणि देविका म्हणून काम करताना आवलीकडनं मी अनेक क्वालिटीज घेते. असा तो संपूर्ण दोन्ही बाजूंचा प्रवास असतो माझा. नक्कीच. पण किशोर सर राजकारणा रिलेटेड कुठलीही गोष्ट असेल, तर बऱ्याचदा तुम्ही त्यात दिसता. तर असं का? आणि खरं-खरं जर एखादी मला असं वाटतं नाही, की नाही. तुमची दिसतं म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली डू यू मीन? कॅरेक्टर वाईज तुमचं हां. कॅरेक्टर असतं बऱ्याचदा अशा रफ टफ भूमिकांमध्ये वगैरे. हां. सिनेमातलं म्हणते हां, तू? सिनेमातलंच. मला वाटलं रिअल लाईफमध्ये. रिअल लाईफमध्ये आहे का इंटरेस्ट? नाही, रिअल लाईफमध्ये राजकारणाबद्दल मी कम्प्लिटली अवेअर आहे. आजूबाजूला काय चाललेलं आहे, कुठल्या देशाचे संबंध, कुठल्या या सगळ्याशी मी कम्प्लिटली जागरूक आहे. दॅट डज नॉट मीन दॅट इट विल रिफ्लेक्ट इन माय वर्क और इन टीम. बरोबर. दॅट इज एंटायरली फॉर माय नॉलेज टू बी अवेअर ऑफ एव्हरीथिंग. बट ते घेऊन जगत राहणं आणि कामामध्ये ते रिफ्लेक्ट होऊ देणं हेच कलावंताचं काम असतं असं मला नक्कीच, वाटतं. नक्कीच. आणि या सीरीजमध्ये पाणी टंचाई वगैरे अशा बऱ्याच समस्यांवरती तुम्ही बोलला गेलात. पण मुंबईमध्ये सुद्धा अशा बऱ्याच समस्या येतात. मुंबईत सुद्धा पाणी टंचाई आहे आणि तुम्ही कलाकार आहात. तुम्ही बऱ्याचदा प्रवास करत असतात. रस्ते, ट्रॅफिक, खड्डे यावर बरेच कलाकार बऱ्याचदा बोलत असतात. तुमचं या सगळ्यांवर काय मत आहे? रस्त्यावर खड्डे असतात, ट्रॅफिक. खड्ड्यांमध्ये माणसं असतात. माणसांमध्ये माणसांमध्ये खड्डे असतात. क्या बात है!
नाही, अर्थातच आपल्या देशात अनेक प्रॉब्लेम्स आहेत. ते आम्ही फेस करत असतो कलाकार म्हणून, सामान्य माणसं म्हणून. आम्ही सुद्धा सामान्य माणसं आहोत, सामान्य माणसं म्हणून. त्यामुळे तू म्हणलीस तसं या सगळ्या प्रश्नांवर काहीतरी तोडगा निघावा आणि कमी प्रश्न आपल्या सगळ्यांनाच फेस करावे Face करावे. लागावेत, अशी एक इच्छा असते. मला असं वाटतं की समस्या खूपच आहेत. सगळेच जण पिडलेले आहेत. आम्ही एवढंच करू शकतो की त्यांच्या चेहऱ्यावर थोडं हसू आणू हसू. शकतो. जे नक्कीच, आम्ही आमच्या नक्कीच. सीरीजच्या माध्यमातून करू इच्छितो. नक्कीच. सीझन 1 जेव्हा झाला आणि आता सीझन 2ची सुरुवात झाली आहे. तुमचे कॅरेक्टर्स सगळ्यांचे फार वेगळे आहेत आणि खूप चांगले सुद्धा आहेत, कमाल आहेत. तर एखादी स्पेसिफिक कमेंट अशी आली आहे का, जी खूप लक्षात राहिली आहे किंवा सोशल मीडियावर असू दे किंवा समोरासमोर येऊन कोणी सांगितली असावी अशी? समोरासमोर येऊन सांगितलेली म्हणजे मागच्या पहिल्या सीझन नंतर आम्ही खऱ्या सरपंच बायकांना इथे बोलवलं होतं. अल्ट्रामध्येच आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांच्याशी इंटरॅक्ट केलं होतं. तर त्या सगळ्यांना असं विचारलं होतं, की तुमचं काम, तुमचं वैयक्तिक आयुष्य हे तुम्हाला या सीरीजमध्ये दिसतं का? आणि त्या सगळ्यांनी असं सांगितलं होतं, की जसंच्या तसं तुम्ही ते उतरवलेलं आहे. म्हणजे त्यात काही बदल करावेत का? तुम्हाला नवीन काही सजेस्ट करायचंय का? असं विचारल्यानंतर त्या म्हणल्या, की नाही, जे आहे ते तुम्ही सगळं दाखवताय आणि हे दाखवत राहा, कारण आम्हाला अवली खूप इन्स्पायर करते. तर ही एक खूप छान डायरेक्ट ज्यांच्यासाठी ती सीरीज आहे त्यांच्याकडून आलेली कमेंट होती. सर? मला डायरेक्ट येऊन कोण काय बोललं नाही, पण सिरियल पाहिली जाते, लोकांमध्ये खूप त्याच्याबद्दल बोललं जात आहे आणि लोकांना आवडतीये. सीझन 2 होतोय याचा अर्थ सीझन सीझन 1 आवडलेला आहे नक्कीच. आणि त्या रिॲक्शन्स बाहेरून मला ऐकू येत होत्या कानावर. मला एक खूप रंजक कमेंट अशी आली होती. तो आपला जो सभेचा सीन होता त्याच्यानंतर एक जण म्हणले, "अगं त्या सभेला जाताना तरी केस बांधून जा." म्हणजे इतकं की एखाद्या राजकारणी बाईंनी कसं असावं असेल लोकांचे जे डोळ्यासमोर असलेली जी चित्र आहेत त्याच्यापेक्षा विपरीत ही बाई दिसतीये हे लोकांना कळत होतं. आणि हिच्यावरनं खूप शिव्या मी खाल्लेल्या आहेत. आय प्राउडली से. पण एक कलाकार म्हणून मग त्या तू कशा घेतेस खरं तर? नाही, शिव्या दुखतातच. पण एक कलाकार म्हणून बरं वाटतं की कारण या ऐश्वर्या या कॅरेक्टरचा जन्मच अवली किती ग्रेट आहे हे जास्त प्रकर्षाने जाणवावं राइट. यासाठीच झालं आहे की एखादं काळी गोष्ट असेल तेव्हा पांढरी गोष्ट कशी उठून दिसते. तर त्यासाठीच ऐश्वर्याचं कामच ते आहे की शक्य तितकं वाईट बिनडोक असं वागावं की ज्याच्यामुळे हिचा साधेपणा, हिचा चांगुलपणा प्रकर्षाने येईल. आणि तो मला बघतानाही खूप आवडतो. म्हणजे मी तुलाही सांगितलं ना तुमच्या दोघांचे काही काही सीन्स म्हणजे मी इतकी रमले होते. ते तुला खुर्ची देतात आणि हेच मी माझ्या दृष्टीने विचार करते की आता जर का मला बोलले नाही कधी. मला मी कधी मला बोलले? वाटलं ही सांगेल तुम्हाला. तू फोन का नाही करत त्यांना? आम्ही काय सांगत तुझ्या- आम्ही जा. तुझ्याविषयी बोलत असतो का जेव्हा भेटतो तेच तेव्हा? तर सांगतो, ही फोनच नाही करत मला. हो, बघितलं? तर ह्यांचा असा एक पहिल्या सीझन मध्ये सीन होता की ते तिला खुर्ची देतात आणि ती माझं काही चुकलं का असं म्हणते. म्हणजे ही किती छान एक परंपरा जबाबदारीचं ओझं घेऊन वावरणारी बाई आहे आणि त्याचाच कॉन्ट्रास्ट असा आहे की आता मी निवडणुकीला उभी राहणार म्हणून ही नवऱ्याच्या बाजूला वाघावर हात ठेवून अशी लुडकून बसलेली आहे. तर हा कॉन्ट्रास्ट मला बघतानाच इतका छान वाटतो आणि माझ्या या गाढवपणामुळे यांचे हे सीन इतके गोड वाटतात. से थँक्स टू मी. त्यामुळे म्हणजे त्यामुळे तू मला नसतीस तर आमचं काहीच काही Actually. आपल्याला identity नव्हतं. पण खूप गोड असं वाटतं बघायला. म्हणजे त्याच्यामुळे तिखटामुळे कसा गोडवा जास्त गोडवा जाणवतो जाणवतो. तसं आहे. नक्की. गावात खरं तर म्हणजे गाव दाखवलंय तर हे ऑन लोकेशन गावी शूट झालंय, खऱ्या गावी शूट हो झालंय हो, गावातच शूट केलं आणि आम्ही. तिथे काही अनुभव आलेत का गावात म्हणजे ऑन लोकेशन लाईव्ह शूट करताना वगैरे? हा, म्हणजे सगळे गावातले लोक चांगले होते. जिथे वाडा आम्ही शूट केला त्या वाड्यातले लोक चांगले होते. ते संपूर्ण गावच सुंदर होतं. किशोरदादा आणि आपल्या इलेक्शनच्या वेळेला पाऊस पाऊस अख्खा होता. पावसात आम्ही तू नव्हतीस आय गेस हम्म. तेव्हा पण अख्खा म्हणजे इलेक्शनचा एवढा मोठा सिक्वेन्स होता आणि त्या दिवशी पावसामुळे थांबत थांबत सगळेजण इन्क्लुडिंग किशोरदादा नागेशदादा सगळेजण दिवसभर उभं राहून तो सिक्वेन्स कम्प्लीट केला. पाऊस थांबला की हो, shoot कॅमेरा रोल, करायचं. एरवी गाडीत बसायचे, परत पाऊस थांबला की हो, हे. हो. असा अख्खा दिवस आम्ही काढला इलेक्शनचा. आणि भाषा सुद्धा गावची वापरली आहे हो, तर त्या हो. भाषेबद्दल काही सांगायला आवडेल? का नाही, वैदर्भीय भाषेचा एक वेगळा लहेजा लहेजा. असतो. एखाद्या ऍक्टरला वेगवेगळ्या डायलेक्टमध्ये काम करायला मिळणं, ते एक्सप्लोर करायला मिळणं ही आनंदाची गोष्ट असते. तर वैदर्भीय भाषेतला गोडवा आधीपासून आवडतोच आहे. पण श्याम पेठकरांच्या भाषेतला विनोद ऍक्टरला डिलिव्हर करायला मिळणं ही खूप एन्जॉय करणारी गोष्ट आहे असं मला वाटतं.
ताई खूप बोलली आहेस तू ती खरं तर भाषा शिकली आहेस यासाठी स्पेशल आणि मला वाटतं नाळमध्ये पण थोडीफार तशीच रिलेटेड भाषा होती. हो, नाळ्यामध्ये थोडीफार होती. आम्ही होती. तितका त्याचा वापर तेव्हा केला नाही. पण इथे मात्र आम्हाला रिहर्सल्स खूप करायला लागले. म्हणजे पहिला दिवस हा आमच्यासाठी बापरे! टेन्शनचा दिवस होता. कारण एकतर मोठे-मोठे संवाद आणि त्यात ह्या अशा पद्धतीने बोलायचं आणि मी पुणेरी भाषेत अगदी अस्सल बोलते. त्यामुळे मला दडपण त्या सगळ्याचं खूप होतं. पण आमचे लेखक श्याम पेठकर जे आहेत ते सेटवरती होते तेव्हा. ते प्रत्येक शूटिंगला असतात सेटवरती आणि त्यांनी आम्हाला रेकॉर्डिंग्स सुद्धा पाठवली होती. संपूर्ण स्क्रिप्ट मला त्यांनी ऑडिओ पाठवलं होतं. हो. त्यामुळे ते आधीपासून ऐकत होते. ती कानावर भाषा पडत होती. शूटिंग चालू असताना ते तिथे असायचे. त्यामुळं जिथे-जिथे चुकेल किंवा जिथे-जिथे ते येत नाहीये, तिथे-तिथे तिथल्या तिथे लगेच ते करेक्ट करायचे. त्यामुळे त्यांच्या मदतीने मग ते हळू अंगवळणी पडत गेलं. तेच म्हणजे श्याम सरांच्या रेकॉर्डिंगचा फारच उपयोग झाला आणि यांनी थोडं आधी शूट सुरू केलं होतं. त्यामुळे मला यांनी खूप सांभाळून घेतलं त्या नक्की. भाषेसाठी. कारण पूर्णपणे माहीत नसलेला तो लहेजा होता आणि मी पण बॉर्न अँड बॉटअप पुण्यात असल्यामुळे आमच्या भाषेला एक पुणेरी पण असतंच. तर ते सोडून वेगळी भाषा आत्मसात करणं वॉज अ टास्क. बट ते रेकॉर्डिंग्ज आणि या लोकांनी मला खूप सांभाळून घेतलं. नक्कीच. तर सीझन 1 वर जसं प्रेम केलं प्रेक्षकांनी तसंच सीझन 2 वरही करू देत. पण तुम्ही प्रेक्षकांना जाता-जाता काय सांगाल? काही नाही तेच की जसं प्रेम केलं तसं पुन्हा प्रेम करा. नव्याने तुमच्यासाठी घेऊन आलोय नवीन प्रश्न, नवीन सोल्युशन्स, काही नवीन कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये आहेत. काही जुन्या ॲक्टर्सनी, जुन्या कॅरेक्टर्सनी आणखीन धमाल केलेली आहे. तर ते सगळं बघायला तुम्हाला नक्की मजा येईल. त्यामुळे सौभाग्यवती सरपंचचा सीझन 2 नक्की बघा. येस, नक्कीच. थँक यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक यू. थँक्यू. थँक यू.